माननीय वैभव मांगले सर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन होत आहे। मन पूर्ण समर्पित करुनी तो दीप लावूया एक, अंतरातली ही ऊर्जा विरद राहुदे। सर्व सन्माननीय प्रमुखांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन होत आहे। धन्यवाद। कृपया पाहुण्यांना विनंती की आपण आसनस्थ व्हावं। पण मनोबलातून निर्माण झालेली अस्सल जातीवंत कला चिरकाळ टिकून राहते हेच परम सत्य आहे। आणि असेच जातीवंत कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांची यावर्षी 115वी जयंती। आपण त्यांचे दरवर्षी या सोहळ्याच्या निमित्ताने स्मरण करतो। 19 रोजी महाशिवरात्रीला झाला आणि म्हणूनच शंकर या नावाने ते संबोधले गेले। जयप्रभा स्टुडिओत भालजींचे सहाय्यक दिग्दर्शक आणि दर्जेदार खलनायक म्हणून पुढील काळात ते सिनेनाट्यसृष्टीत प्रसिद्ध झाले। भालजी पेंढारकरांनी हिंदी वाल्मिकी चित्रपटासाठी 1946 ला जयशंकर हे नाव त्यांना प्रदान केलं आणि त्यानंतर तेच नाव रूढ झालं। उर्दू रंगभूमीवरून असंख्य हिंदी, उर्दू, मराठी नाटके गाजवून नंतर सिनेनाट्य क्षेत्रात आणि तेही कोल्हापूरच्या चित्रनगरीत स्थिरावलेले हे कलाकार आपल्या कष्टाने, परिश्रमाने जातीवंत खलनायक म्हणून नावारूपास आले। त्यांनी जयप्रभा स्टुडिओतील असंख्य चित्रपटात ऐतिहासिक खलपुरुषाची एक नवीनच आणि परिणामकारक प्रथा निर्माण केली। जयशंकर दानवेंनी कलेची अविरत उपासना केली। त्यांच्या आयुष्यात त्यांनी मराठी, हिंदी असे 67 चित्रपट आणि 134 नाटके अभिनीत करून दिग्दर्शित केली आहेत आणि ही गोष्ट निश्चितच वाखाणण्यासारखी आहे। आज नावाजलेले अनेक कलाकार नवखे कलाकार म्हणून जयप्रभा स्टुडिओत दाखल होत तेव्हा ते प्रथम दिग्दर्शक जयशंकर दानवेंच्या तालमीत तयार व्हायचे आणि मग तो कलाकार भालजी बाबांसमोर उभा राहायचा असा जयप्रभा स्टुडिओचा त्या काळचा शिरस्ता होता। आणि म्हणूनच सुलोचना, रमेश देव, सूर्यकांत, चंद्रकांत, पद्मा चव्हाण, जयश्री गडकर, शांता जोग, शांता तांबे, उषा नाईक, गणपत पाटील, राजशेखर, विक्रम गोखले, उमा अशा अनेक त्यावेळच्या कलाकारांचे ते पहिले दिग्दर्शक ठरले। 1946च्या हिंदी चित्रपट महर्षी वाल्मिकी यामध्ये निळ्या डोळ्यांच्या 22 वर्षांच्या राज कपूरना मेकअप करून, हातात टाळ चिपळ्या देऊन, अभिनय शिकवून, फोटो सेशन करून पृथ्वीराज कपूर आणि भालजी बाबांसमोर त्यांनी सादर केलं तेव्हा ते दोघेही राज कपूरना ओळखू शकले नाहीत आणि दोघांनीही दानवेंना शाबासकी दिली। असंच गणपत पाटलांना ऐका हो ऐका या नाटकातून नाचा ही विलक्षण व्यक्तिरेखा साकारण्याची संधी देणारे आणि हिंदी, मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदींच्या ग्रामीण बोली भाषेवर विशेष मेहनत घेऊन त्यांना करीन ती पूर्व या नाटकातून प्रथम रंगमंचावर आणणारे होते दानवे साहेब। भालजी बाबांनी त्यांच्या अडचणींच्या काळात दानवेंना दिग्दर्शनासाठी जय भवानी चित्रपट दिला। तेव्हा या चित्रपटात सिने क्षेत्रात प्रथमच नायिका म्हणून त्यांनी सुलोचना दीदींना सादर केले। अशा महान कलाकाराचे स्मरण हे किती आवश्यक आहे याची यावरून आपल्याला कल्पना येते। या गोष्टीची आठवण म्हणून गेली 39 वर्षे त्यांचे स्मरण होते आहे त्यांच्या दानवे कुटुंबियांच्याकडून आणि आपण सर्वजणच या सोहळ्याचे साक्षीदार आहोत। त्यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमालाही 1987 पासून वपू काळे, शिरीष कणेकर, दमा मिरासदार, रामदास फुटाणे, फमू शिंदे असे साहित्यिकच नाही तर विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रभाकर पणशीकर आणि प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळही या सोहळ्यांना आवर्जून उपस्थित राहिले आहेत। वडिलांची स्मृती जपणारे दुर्मिळच, पण
केवळ वडील म्हणून नाही, तर एखाद्या अभिनेत्याच्या कामगिरीची नवीन पिढीसमोर उजळणी करणारे पाल्यही विरळाच, असं मी या ठिकाणी नमूद करेन. कोणाचीही आर्थिक मदत न घेता हे सोहळे अव्याहतपणे सुरू आहेत, ते केवळ एका कलाकाराला वंदन करण्यासाठी. त्यांचे स्मरणरूपी सोहळे त्यांच्या कलासक्त मनाला साजेसे त्यांनी साजरे केले आहेत. दरवर्षी नावाजलेले कलाकार आवर्जून या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून 2 दिवस कोल्हापूरकरांसाठी वेळ काढतात. इतकंच नाही तर स्वतःचा जीवन प्रवासही कथन करून रसिक प्रेक्षकांना भरभरून आनंद देतात. कलायात्री पुरस्कार सोहळ्यातील पहिला पुरस्कार दिला गेला तो म्हणजे रंगकर्मी दिलीप प्रभाळकर यांना. त्यानंतर डॉक्टर मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉक्टर गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, संदीप कुलकर्णी इतकेच नाही तर सचिन खेडेकर, सचिन पिळगावकर असे कलाकारही या पुरस्कारांनी उपकृत झाले आहेत. रसिक हो, कलावंतांचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे मिळालेल्या विद्येचा आदर ठेवत ती कला जशीच्या तशी पुढे नेण्यासाठी कष्ट करणारे, आणि दुसरे जे काही मिळाले त्यात स्वप्रतिभेने नवसर्जन करून कलेत प्राण फुंकणारे आणि सतत नवनवीन करू पाहणारे. हे दोनही प्रकार आपापल्या जागी थोरच. पण दुसऱ्या गटातील कलावंत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच. असेच आहेत आपल्या आजच्या कलायात्री पुरस्काराचे सत्कार मूर्ती, ज्येष्ठ रंगकर्मी कलाकार वैभव मांगले सर, ज्यांनी सिनेमा, नाटक, मालिका अशा सर्व माध्यमात कधी विनोदी तर कधी खलनायक, कधी अभिनेता तर कधी चरित्र अभिनेता अशा वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण बहुसंख्य चित्रपटात विनोदी कलाकार म्हणून त्यांनी प्रेक्षकांना खुश ठेवलं, आनंदी ठेवलं. वैभव सर अत्यंत टोकाचा खलनायक देखील सादर करतात. सध्या सोनी मराठीवर माझे साई ही मालिका पाहणाऱ्यांना त्याची प्रचिती आलीच असेल. असे चतुरस्र कलाकार आज आपल्याला कलायात्री पुरस्कारासाठी लाभले आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. रसिक हो, आता होईल सन्मानपत्राचे वाचन. या सन्मानपत्राचे लेखन केले आहे स्वतः जयश्री मॅडमनी. मी सन्मानपत्र वाचन करण्यासाठी त्यांना आमंत्रित करते. नमस्कार. सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट तसेच नाटकांच्या माध्यमातून कधी दिग्दर्शक, कधी कलाकार तर कधी खलनायक म्हणून आपला वेगळा ठसा उमटवणारे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांचे स्मरण व्हावे या हेतूने सिनेनाट्य क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना दरवर्षी नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार दानवे परिवारातर्फे प्रदान करण्यात येतो. चित्रपट, नाटक तसेच मालिका पूर्णपणे व्यापून टाकणारे उत्तम अभिनेते वैभव मांगले यांना हा पुरस्कार आणि सन्मानपत्र प्रदान करताना आमची रसिक मने आनंदाच्या सहस्रदलाने उमलून आली आहेत. वैभवजी, टाईपकास्ट न होता वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अभिनेता ही तुमची ओळख. तुमचा जन्म 7 जून 1975चा रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखचा. लहानपणापासून तुम्हाला सर्व गोष्टीत औत्सुक्य वाटत आलं आहे. प्रचंड गाण्याची आवड, वेगवेगळ्या गाड्यांची आवड, चित्रकलेत प्रावीण्य, उत्तम कुकिंगची कला आणि नकला करणे हे तर तुमचे पॅशन. आपल्यातील कलेचा शोध घेत नवनवीन काहीतरी करत राहात. तुम्ही मोठे झालात आणि वडिलांच्या आग्रहाखातर रत्नागिरी विद्यापीठातून BSc होऊन शिक्षक होण्यासाठी
BEdही झालात. पण तुमची वाटचाल या कलाक्षेत्रात होणं हे अटळ होतं आणि म्हणूनच अखेर तुम्ही अभिनयात नशीब आजमायला मुंबईसारख्या महानगरीत आलात. एक वेळ उपाशी राहूनही ध्येयापासून हटला नाही आणि परेश मोकाशींच्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या नाटकामध्ये तुम्हाला प्रवेश मिळाला. त्याचे त्या काळी 500च्या वर प्रयोग झाले आणि तुम्ही मुंबईमध्ये स्थिरावला. लग्न कल्लोळ, सूर्याची पिल्ले, वाड्यात चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, मर्डरवाले कुलकर्णी अशी कित्येक नाटके तुमच्या अभिनयाने फुलवली. अलबत्या गलबत्यामधील तुमची चेटकीण तर बच्चे कंपनीमुळं घराघरात पोचली आणि आवडती झाली. सचिन पिळगावकरांच्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील बसमधील प्रवासापासून तुम्ही मोठ्या पडद्यावरील प्रवास सुरू केला. टाइमपास 2 आणि टाइमपास 3 यामधले हे तुमचे वेगवेगळे रोल तुम्ही बखूबी निभावले. या चित्रपटातील नया नहीं पुराना है वह हा संवाद त्या काळी सगळीकडे व्हायरल झाला होता. हरिश्चंद्राची फॅक्टरीतला तुमचा रोल एकदम वेगळा होता. विनोदी भूमिका हा तुमचा हातखंडा. काकस्पर्श, कोकणस्थ, दुनियादारी, पावनखिंड, फुलवंती असे असंख्य चित्रपट तुमच्या अभिनयाची साक्ष होय. घडले बिघडलेच्या TV शोद्वारे तुम्हाला खरी ओळख मिळाली आणि नंतर मालवणी डेज, कुलवधू, राजबाजार, चंद्रविलास या तुमच्या गाजलेल्या मालिका. झी मराठीवर मराठी नाटकातील स्थित्यंतरे दाखवणाऱ्या नांदी या कार्यक्रमात संगीत सौभद्रमधली रुक्मिणी तुम्ही गाण्यासह साकार केली आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. माझे पती सौभाग्यवती या मालिकेमध्ये तुम्ही पुरुष भूमिकेसह उत्तम स्त्री भूमिका साकारली. 3 तासांच्या नाटकात स्त्री भूमिका करणं आणि मालिकेसाठी रोज स्त्री भूमिकेसाठी मेकअप आणि अभिनय करणं हे खरंच कठीण काम तुम्ही अगदी लीलया पेललं आणि तेही स्त्रीची पातळी घसरू न देता. इतकंच नाही तर फू बाई फू या मालिकेतील तुमच्या भूमिकातील वैविध्य कोण विसरेल. तुम्ही कोकणी, मालवणी, वऱ्हाडी, संगमेश्वरी भाषा सुद्धा सफाईने बोलता. गाण्यातील लालित्य आणि स्वरसौंदर्य हे जाणतात, पण उत्तम गाताही. चित्रकार म्हणूनही तुमची ओळख आहे. वैयक्तिक जीवनात मुलांचं अस्तित्व आहे याची जाणीव ठेवणारे तुम्ही जागरूक पालक आहात. आजवर सिनेमा, नाटक, मालिका या तिन्ही माध्यमात मुसाफिरी करून तुम्ही सन्मानित झाला आहात. तुमच्या जन्मस्थळी देवरुखला सर्व गावकऱ्यांनी तुमचा सत्कार करून तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली होती. त्यानंतर कलागौरव पुरस्कार, अनेक झी मराठी पुरस्कारांनी तुम्ही सन्मानित झालात. तुमच्या कला जीवनाची वाटचाल अशीच दिवसेंदिवस सर्वार्थाने समृद्ध व्हावी म्हणून तुमच्या शिल्पेच्या आणखी एक मानाचा तुरा म्हणून नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायत्री पुरस्कार आणि सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. याचा आपण स्वीकार करावा ही नम्र विज्ञापना. दानवे परिवार, कोल्हापूर, 6 मार्च 2025. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता दानवे परिवारातर्फे नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार सोहळा संपन्न होईल. कोल्हापूरच्या कलाविश्वातील एक मानाचा पुरस्कार आज दानवे परिवारातर्फे ज्येष्ठ रंगकर्मी कलाकार माननीय वैभव मांगले सर यांना दानवे कुटुंबियांच्या वतीने प्रदान करण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन ज्येष्ठ रंगकर्मी माननीय वैभव मांगले सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायत्री पुरस्कार दानवे कुटुंबियांच्या तर्फे ज्येष्ठ रंगकर्मी
माननीय वैभव मांगले सर यांना प्रदान करण्यात आलेला आहे, सन्मानित करण्यात आलेला आहे। आपण सर्वजणच जाणतो की जयश्री मॅडमची आजवर 39 पुस्तके प्रकाशित असून त्यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या कलायात्री चरित्र ग्रंथाला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रांतातून 11 पुरस्कार प्राप्त झाले आहेत। त्यातील मानाचा पुरस्कार म्हणजे गडिंग्लजचा साने गुरुजी वाचनालयाचा ₹11,000चा पुरस्कार। त्यानंतर फुले माझी आळूमाळू, वारा बघे चुरगुळू, नको नको म्हणताना गंध गेला रानावना, अशीच त्यांची गत झाली। त्यांच्या आयुष्यात पुस्तके आणि पुरस्कारांची मांदियाळी सुरू झाली। त्यांना अनेक साहित्यिक पुरस्कार लाभले। येत्या 20 एप्रिलला पुणे येथे त्यांच्या 2024च्या स्वरांचे चांदणे डिंपल पब्लिकेशन ठाणे या पुस्तकाला महाराष्ट्रातील प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेतर्फे पुणे येथे मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। आजही नेहमीप्रमाणे सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या 4 पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे। कथांची बकेट हा कथासंग्रह, दिलखुलास हा ललित लेख संग्रह, शब्दयात्री हे मराठी गीतकारांवर आधारित पुस्तक आणि सुरीली धडकन यात गाजलेल्या हिंदी गाण्यांचा जागर आहे। ही सर्व पुस्तके अथर्व प्रकाशनची आहे। मी अथर्व प्रकाशनचे जीवन जोशी सर यांना प्रकाशनासाठी मंचावर येण्यासाठी आमंत्रित करते। तसेच आजचे प्रमुख पाहुणे माननीय ज्येष्ठ रंगकर्मी वैभवजी यांना विनंती करते की यांनी आपण आपल्या शुभ हस्ते या 4ही पुस्तकांचे प्रकाशन करावे। आजच्या कलायात्री पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ रंगकर्मी माननीय वैभव मांगले सर यांच्या शुभ हस्ते जयश्री दानवे यांच्या 4ही पुस्तकांचे प्रकाशन या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवरांचे आभार आणि जयश्रीताई आपल्याला पुढील टप्पा लवकरात लवकर गाठण्याकरता वाचक आणि रसिक प्रेक्षकांच्या तर्फे मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। यानंतर माननीय वैभव मांगले सर यांना मी विनंती करते की जीवन जोशी सरांचा पुस्तक भेट देऊन आपण सत्कार करावा। धन्यवाद सर। कृपया आपण आसनस्थ व्हावं। अभिनेता, त्याचा नावलौकिक, हे सगळं आपल्यासारख्या सर्वसामान्यांना दिसतं, पण रसिक हो त्यांचे त्यामागचे कष्ट आपण पाहत नाही। त्यांचा जीवन संघर्ष खूप खडतर असतो आणि तो लोकांना समजावा म्हणूनच खरं तर हे पुरस्कारांचं औचित्य। यश हे काही एका दिवसात मिळत नाही, हे सिद्ध करणारे असतात हे पुरस्कार सोहळे। अभिनेत्याचा अभिनय आपण नेहमीच पाहतो, पण त्यांना सुद्धा आपल्या अभिनयापलीकडे जाऊन काही सांगायची गरज वाटते। त्यांच्या एकूण कारकिर्दी संदर्भात आणि त्यांच्या जीवन प्रवासाच्या संदर्भात आपल्यासारख्या सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल वाटतं। अशा स्वाभाविक कुतूहलापोटी त्यांची मुलाखत मोठीच रंजक ठरते। अशा मुलाखती रसिकांचे कुतूहल शमवतात।
अशा संघर्ष यात्रेचा वृत्तांत स्मरणरंजनातून प्रकट करण्याची गरज असते, ती म्हणजे उत्तम मुलाखतकाराची. आणि आपण सर्वजण जाणताच असे उत्तम मुलाखतकार आहेत नेहमीच आपल्या कार्यक्रमामध्ये मुलाखती घेणारे माननीय प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील सर. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी माननीय राजदर्शन दानवे यांना मंचावर आमंत्रित करते. नमस्कार. मी पाहुण्यांचे आभार नेहमीप्रमाणे त्यांच्या चित्रपटांच्या शीर्षकाचा आधार घेऊन करत असतो. वैभव सर, तुमचा कला प्रवास मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीपासून सुरू झाला. तिथं तुम्हाला काही कोकणस्थ भेटले. तिथे लग्न कळवळ चालला होता. तिथं सासू नंबरी जावई 10 नंबरी अशी तिथं होते. तुम्ही तिथं टाईमपास केला. पुन्हा तिथून जाणार तेवढ्यात लोकांच्या आग्रहास्तव तिथं थांबून दुसऱ्यांदा टाईमपास केला. आणखीन आग्रहास्तव तिसऱ्यांदा टाईमपास केला. तिथं कुलवधू होती. तिनं उखाणा घेतला, नवरा माझा नवसाचा आणि माझे पती सौभाग्यवती. पण लोकांना ऐकूच गेलं नाही, म्हणून दुसऱ्यांदा नवरा माझा नवसाचा म्हणाल. ही दुनियादारी पाहून प्रेम म्हणजे प्रेम असतं असं तुम्हाला वाटलं. तिथं तुम्हाला वासूची सासू, 4 इडियट, बॉईज, अलबत्या गलबत्या, चंद्रविलास, संजय छाया, मर्डरवारी कुलकर्णी अशी लोकं भेटली. तुम्हाला ती सर्व मंडळी व्यक्ती आणि वल्ली वाटली. नंतर गावात फेरफटका मारताना तुम्हाला वाडा चिरेबंदी दिसला. मग मात्र तुम्ही तसंच फिरत मग्न तळ्याकाठी बसला. आणि काय आश्चर्य, तुम्हाला साईबाबांचं दर्शन झालं. तुम्हाला ते माझे साई वाटले. मग तुम्ही मुक्काम पोस्ट डोंबिवलीमधून समाधानानं पुढच्या कला प्रवासाला निघाला. आणि असाच तुमचा कला प्रवास पुढेही रसिकांना पाहायला मिळो अशा सर्व रसिकातर्फे आपल्याला शुभेच्छा देतो. वैभवजी, आपण आपल्या व्यस्त दिनक्रमातून इथं आलात आणि आमच्या विनंतीला मान देऊन नटश्रेष्ठ जयशिखा दानवे कलायत्री पुरस्कार स्वीकारला, त्याबद्दल दानवे परिवार आपले ऋणी आहे. आजच्या कार्यक्रमाची मुलाखत घेणारे डॉक्टर सुजय पाटील सर आणि सूत्रसंचालन करणाऱ्या अनुपमा चव्हाण घाडगे यांनाही पुस्तक भेट देऊन आपण त्यांचा सत्कार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. सुजय पाटील सर. अनुपमा घाडगे मॅडम. कार्यक्रमाची वृत्त आपल्यापर्यंत पोहोचवणारे सर्व दैनिकांचे पत्रकार बंधू, बी न्यूज चॅनल व इतर चॅनलचे पदाधिकारी यांचेही आभार. आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्व रसिकांचे स्वतःचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. एक कलाकार म्हणून आपल्या पुढ्यात येणाऱ्या प्रत्येक भूमिकेला यथार्थ न्याय देणाऱ्या वैभव मांगले सरांकडून त्यांचा जीवन प्रवास कला ऐकण्यास आपण सर्वजणच उत्सुक आहोत. तेव्हा आता फक्त 5 मिनिटांचा ब्रेक आणि यानंतर सन्माननीय पाहुण्यांची मुलाखत. धन्यवाद.